त्याला टॉस तर टॉस आपण करतोय. हा देखील सामना 5 षटकांचा असणार आहे. दोन्ही टीम हेमन एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूने असणार आहे स्वयं एंटरप्राइजेस. काटेकी टक्कर. सुनील पाटील दरम्यान कॉलिंग करतील. चला काटा आणि काटा झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे. महत्वाची मॅच आहे बघतो आपण या दरम्यान. KPL आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच पाहुण्यांचं मनापासून आभार दादा. पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा आपल्याला वाढवायची. टॉस जिंकलाय. टॉस महत्वाचा होता. हो खूप महत्वाचं होतं. टॉस जिंकलाय का असे निर्णय बॅटिंग. काय त्याच्या मागचं कारण का रिझन की तुम्ही दरम्यान बॅटिंगच करणार आहात तर पहिल्या 5 ओव्हरमध्ये. जेवढ्या मॅच मी खेळलो त्या सगळ्या मी मॅचेस बॅटिंग करूनच पहिली बॅटिंग केली आणि सगळ्या मॅच जिंकल्या. कसं काय सुनील पाटीलने एन्जॉय केला पूर्णच्या पूर्ण बघतो आपण KPL. आपण पहिल्या 4 सीझन बघितल्या आपल्याला डे मध्ये नक्कीच KPL पाहायला मिळाली आणि ही सीझन मध्ये तर रजनी क्रिकेट प्रत्येकाला आवडतं खेळायला आणि प्रत्येकी जण मात्र रजनी क्रिकेटचा चाहता असतो. तुम्ही देखील भरपूर मजा केली आणि सर्व आपला गाव एकत्र आहे. खूप मजा येते कारण का गाव एकत्र आल्याच्या नंतर खूप मजा येते. आणि आज बघतो आपण शुभ दिवस आहे, हनुमान जयंती आहे. भरपूर नक्कीच तुम्ही देखील मजा केली. थोडक्यात कसं काय अनुभव सांगाल, कशी काय दरम्यान तुम्ही मजा घेतली खास करून KPL ची. प्रथम तर सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि प्रथमच रजनी क्रिकेट झाल्यामध्ये खूप आम्ही एक्साइट होतो का कधी स्पर्धा येते आणि कधी खेळायला मिळते. आणि इकडे सगळ्या लोकांनी हातभार लावला. सगळे आमचे गाववाले, आमचे ग्रामपंचायत कमिटी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि ही रजनी स्पर्धा इथे खेळवली आम्हाला खेळायला मिळाला. त्याच्यावर खूप सगळ्यांचे धन्यवाद. मॅच महत्वाची आहे. काय बदल टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की तोच संघ या दरम्यान तुम्ही पुन्हा एकदा उतरणार आहात मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या मॅच मध्ये. नाही तोच संघ असणार माझा. आम्ही सगळे तेच होतो नाही सगळ्यांपासून 100% देण्याचा प्रयत्न करायला सांग. शुभेच्छा नक्कीच तुम्हाला भरपूर साऱ्या विजयासाठी. नंदन पाटील आमच्यासोबत या दरम्यान जॉईन आहेत. नंदन पाटील टॉस तुम्ही जिंकला असतास तर काय निर्णय घेतला असता. क्षेत्ररक्षण घेतलं. तुम्हाला तस नक्कीच तेच करायचं कारण का आता मध्ये सुनीलने घेतलेली आहे बॅटिंग. क्षेत्ररक्षण करणार आहात बघतो आपण. भरपूर मेहनत तुम्ही स्वतः देखील घेतली आहे. 4 सीझन आपण बघितले आपल्याला स्पर्धा पाहायला मिळाली डे फॉर्मॅट होती आणि आता मात्र आपल्याला KPL पाहायला मिळते रजनी क्रिकेट म्हणजे भरपूर मजा येते. डबल धमाका आहे. कसं का पूर्णपणे एन्जॉय केला नंदन पाटीलला कारण का मॅनेजमेंट देखील तूच करतोय. सर्वात नक्कीच तुम्हाला सहकार्य देखील करतात. कशी काय नक्कीच तू देखील मजा घेतली खास करून KPL ची. नाही मॅनेजमेंट मी स्वतः नाही केली, सर्वांचा हातभार आहे याच्यामध्ये. विशेष करून ग्रामपंचायत काल्हेरचे मी आभार मानतो आणि जे स्पॉन्सर आहेत त्यांचे तर विशेष आभार आहे. आणि खूपच एन्जॉय करत आहे सर्वजण आणि अशीच एन्जॉयमेंट दरवर्षी करत राहावी अशी माझी इच्छा आहे. तू एक चांगला खेळाडू आहेस बघतो आपण. भरपूर तू स्पर्धा खेळतो. कसं वाटतं पूर्ण गाव एकत्र येतं कारण का पूर्ण गाव एकत्र येणं गरजेचं आहे. पूर्ण ग्रामस्थ एकत्र येणं गरजेचं आहे. जसं आपण बघतो ग्रामपंचायतची नक्कीच कमिटी आहे एकत्र आली आहे. पूर्ण गाव जेव्हा एकत्र येतो तेव्हा कशी काय मजा येते, कसं काय नक्कीच आपल्याला देखील उत्साह येतो खेळण्यासाठी. आणि आता मात्र अर्थातच अख्खा गाव खेळेगा कालेर खेळेगा ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. काय सांगशील थोडक्यात पूर्ण एकत्र गाव आल्याच्या नंतर. प्रत्येक गावात गटागटाचे राजकारण चालूच असते पण काल्हेर प्रीमियर लीग चालू झाल्यावर सर्व गाव एकत्र येते आणि एकत्र आल्यावर जी मजा आहे ना ती वेगळीच असते आणि असाच एकोपा कायम राहावा अशी इच्छा आहे. तर नक्कीच तुम्हाला भरपूर शुभेच्छा. नंदन मला सांगत असताना की एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकोपा टिकून राहणं गरजेचं आहे. तर टॉस झालेला आहे. टॉसच्या दरम्यान सुनील पाटीलला जिंकून त्यांनी घेतलेली आहे या दरम्यान बॅटिंग आणि पहिला इनिंग मध्ये दरम्यान क्षेत्ररक्षण करणारे नंदन पाटील कंपनी. 5 मिनिटांमध्ये आपण सामन्याला करूया सुरुवात. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये.
हॅलो. चला दोन्ही संघाने उतरा, मैदानात उतरा. कोण टॉस कोण हरले? चला मग लागा. क्लिअर करा ना राजेंदा, बोलून टाका ना, नंतर कसाल देऊन बाबा असा असा विषय माईक म्यूट कर. चला फिल्डिंग करणाऱ्या टीमला फिल्डिंग लावून घ्या. तर बघा एक सूचना येते, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. सुनील पवार असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
पुढे सरकते ती बिनबाद 5. सेमीफायनलचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो मात्र अंतिम फेरीत, तर जो संघ मात्र इथून पराभूत होईल तो सेकंड सेमीमध्ये आणि अल्टिमेट सामना होईल यानंतर. यावेळेस पाहतोय की अजून एक चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर झपकन बाहेर निघणारा चेंडू होता. चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळालं नंदन पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर, पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाजी तर मात्र संतोष तरे एक अफलातून कामगिरी करताना विकेट जरी प्राप्त केला नसेल पण धावगतीवर अंकुश लावलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. याच पात्र फटका चांगला आहे, हवेत आहे पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. चुकीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र अडवण्यामध्ये यश. निशाणा लागत नाहीये. इथं मात्र धावा मिळेल किती हे पाहायचंय. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र 8. फुल एन्जॉय करताना कॉमेडी बॉक्समध्ये राहुल भोईर एकच वाद आमचा अल्पेश दादा प्रथमेश. नो डाऊट मी सातत्याने उल्लेख करतोय. मग कुठल्याही टुर्नामेंटला मी समालोचन करताना जर पाहिला आपण तर मात्र टेनिस क्रिकेटला प्रत्येक खेळाडूला उच्च कोटीवर नेण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं झालं त्यामध्ये प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून 2009 पासून थेट प्रेक्षेपणाचा आपण त्याचा खूप मोलाचा वाटा पाहतोय आणि उच्च कोटीचा हाय क्वालिटीचा लाईव्ह टेलिकास्ट. थोडीशी दुखापत पाहतोय आपण कारण की दोन्ही खेळाडू एकमेकावर आदळले होते मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर 8 बिनबाद. आता मात्र एकाच चांगली सुरुवात मी म्हणेन कारण की पहिल्या षटकामध्ये 8 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. कुठल्या प्रकारे विकेट फेकला नाही. योगेश आणि अरविंद पाटील हे दोन्ही फलंदाज खूप चांगले उत्कृष्ट फलंदाज आहेत. सातत्याने पाहतोय आपण या दोन्ही फलंदाजाला 40+ संघाच्या माध्यमातून कालेर संघाचं नेतृत्व करताना हे वारंवार खेळून आपण पाहतोय. संतोष सज्ज होताना मंदिर अँड टोकाकडनं राईट ऑफ द विकेट. याच पाता सफल क्रॉस होऊन उगचा फटका अतिशय सुरेख. खाली क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक पात्र चेंडू आणण्यासाठी धावणार. इशारा येतोय सीमापार आलय चौकार. तर इथं मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून मोंडोरा इंडिया टोकाकडनं पाहतोय आपण. सामन्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र सज्ज होईल. चला आपण वेळेचं भान ठेवायचे कारण की अंतिम मेगा फिनाले सुद्धा खेळायचं बाकी आहे आणि यानंतर अजून 3 सामने म्हणजे जर पाहतोय की रात्रीचे 11:18 झालेले आहेत आणि याच सामन्यात जवळपास 12:30 पर्यंत सामना जाईल. त्यानंतर 3 सामने खेळवायचे आहेत. A1 क्वालिटीचं आपण आयोजन पाहतोय. KPL कालीर प्रीमियर लीग पर्व
पाचवं पर्व पाहतोय आपण आणि या अंतिम टप्प्यातला हा क्षण पाहतोय आपण. याच पात्र हा फटका चांगला आहे. केडीके कडक ठोकलाय हा लॉंगच्या वरतून षटकार. तर संकेत मात्रे मोंडोरा यांनी या टोकाकडनं चांगलं स्वागत केलंय त्यांचं मात्र षटकारांनी. कडक फटका पाहिला होता पण लॉंगॉनच्या वरतून ज्या प्रकारे हा शॉट खेळला गेलं. इन फॉर्म फलंदाज सुनील पाटील, अतिशय चांगला उच्च कोटीचा डावखुरा फलंदाज. याच खराब चेंडू आणि योग्य उत्तर दिलंय. स्केवलेकच्या वरतून ठोकलाय अजून एक गगनभेदी षटकार. अतिशय अप्रतिम अप्रतिम बॅटिंग इथे मात्र धमाका पाहतोय आपण. धमाका धमाका लागोपाठ 2 वर 2 हल्ला चढवलाय. 2 षटकार ठोकले सुनील पाटील. स्टायलिश फलंदाज डावखुरा सज्ज होताना. यावेळेस पाता खराब चेंडू कट करण्याचा प्रयत्न. मोठी कट घेऊन चेंडू मात्र खाली क्षेत्रामध्ये निघून गेलाय. सीमा पार आलाय हा दमदार अजून एक चौकार. याच पात्र बॅकफूट कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इतर मात्र कंप्लीट करतोय सुनील पाटील. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकताना ती तब्बल इथं मात्र 29 धावसंख्या आहे. आणि एक जबरदस्त सुरुवात इथं मात्र हेमंत एंटरप्राइजेस संघाची. नाणेफेक जिंकल्या तर मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारला होता तो निर्णय मात्र अचूक ठरवताना पाहतोय फलंदाज. दोन्ही संघाकडे पाहतोय आपण. एका संघाकडे ऑरेंज कॅप तर दुसऱ्या संघाकडे पर्पल कॅप. क्या बात आहे. म्हणूनच दोन्ही संघ नंबर 1 आणि नंबर 2 वर येऊन ठेपले. गोलंदाज सज्ज होतोय. मोंडोरा इंडिया टोकाकडनं परत संकेत मात्रे रेटामोर्थ विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. याच पाहता फ्लिकचा फटका पाहतोय आपण. टर्न केले चेंडूला स्कोडलेकांनी मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच बरोबर या 2 धावा सहज कंप्लीट. एकतीस खूप चांगली एक दमदार सुरुवात. 15.50 ची सरासरी. यानंतर जो सामना होईल दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे. प्रिन्स एंटरप्राइजेस विपक्ष पाहतोय आपण. जयमाला ट्रान्सपोर्ट. दोन्ही संघाचे संगणक आपण पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. हा क्वालिफायर सामना आहे. धावसंख्या 31. इथं मात्र एक बाद 31 धावसंख्या पाहतोय आपण. एक दमदार तुफानी सुरुवात पाहतोय आपण हेमंत एंटरप्राइजेस संघाची.
मयूर यांनी मात्र 2 सामन्यामध्ये ज्या चुका केल्या होत्या त्या मात्र पुसून काढल्या आणि 2 सामन्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. अप्रतिम चेंडू परत अधूनमधून सेवेत टाकतोय पण वारंवार बीट सुद्धा करतोय फलंदाजाला. अफलातून कामगिरी आतापर्यंत पाहिले आपण. 2 चेंडू अतिरिक्त टाकले असतील पण धावावर अंकुश लावलाय नंदन पाटील यांनी. खेळण्यासाठी योगेश आता मात्र पहिल्या 3 चेंडूवर 8 धाव, त्यांना मात्र 3 सलग चेंडू निर्धाव घेतोय. 2 चेंडू निर्धाव. याच मात्र फटका हवेत आहे पण खाली क्षेत्रामध्ये धावा किती मिळेल पाहिजे. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट केल्या जाईल. संघाची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण ती 35. 35 लॉस ऑफ 1 विकेट्स. गोलंदाज नंदन पाटील. यावेळेस पाहता पाहतोय की हा चेंडू मात्र ऑनसाइड कडे येतोय. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी. अतिशय वेगात थ्रो जाताना पाहतोय आपण आणि याचबरोबर या 2 धावा सहज कंप्लीट करतोय फलंदाज सुनील. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 37. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगली दमदार सुरुवात पण थोडंसं इथं मात्र कमबॅक करून देताना पाहतोय आपण नंदन पाटील याला. एक खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने या खेळूला आपण पाहतोय. मग ग्रामीण क्रिकेट असो की भिवंडी शहरी क्रिकेट, प्रत्येक क्षणी प्रत्येक सामन्यामध्ये चमकदार कामगिरी करणारा हा गोलंदाज. याच पाहता चांगला चेंडू होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेताना नाही. धावा मिळेल तर मात्र किती. एक पूर्ण होते दुसऱ्या धावची मागणी करताना. अतिशय चांगलं तालमेल पाहतोय आणि 2 धावा सहज कंप्लीट इथे मात्र करताना पाहतोय आपण. तर षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावपल करू तर मात्र 39 39 धावसंख्या आहे एका गडीच्या मोबदल्यामध्ये. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेले आहेत राहुल, स्वागत आहे आपलं. ज्या प्रकारे पाहतोय की आपण KPLचा हा निश्चित शेवटचा क्षण आहे आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय की दमदार सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. फक्त 8 धावा खर्च करतोय नंदन. इथून मात्र अजून एखादा षटक जर 10च्या आतमध्ये टाकलं मात्र 60च्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश मिळेल. चला वेळेचे बांटे व्हायचे. सामन्याची पंच जबाबदारी पार पाडताना पाहतोय दिनेश नाईक आणि त्याच्या समेत सूर्यकांत मोरे सर. तर गोलंदाजीमध्ये अजून एक परिवर्तन पाहायला मिळेल काय मोंडोरा इंडिया टोकाकडनं, कारण की 3 षटकामध्ये 39 धावसंख्या आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. हाणामारीचे 2 षटक बाकी आहेत. 65 किंवा 70चा आकडा डोळ्यासमोर ठेवला असेल संगणक सुनील पाटील यांनी. तर गोलंदाजीची धुरासामर्थ्य गोलंदाज संकेत येतोय. आपल्या कोट्यातला हा शेवटचा आणि संघासाठी 4थं षटक. विकेट प्राप्त करावे लागेल जर 60च्या आतमध्ये रोखायचं असेल. इथं मात्र हेमंत इंटरप्राइजेस संघाला राईट आमोरता विकेट. संकेत मात्रेचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडू मात्र टर्न केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक सज्जय स्कोरलिक बाउंड्री लाईनला. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 40. पहिल्या चेंडू मात्र स्ट्राईक रोटेट. सुनील पाटील याला वारंवार स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे हेमंत एंटरप्राइज संघासाठी. संगणक ज्या प्रकारे आक्रमणाला सुरुवात केली होती आणि धमाकेदार डाव साकारताना पाहतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून एक चौकार निघालाय. षटकाराचा व्यापारी या छोट्याशा 4 ते 5 चेंडूमध्ये त्यांनी होलसेल 2 षटकार वसूल केले आणि एक चौकार. आता मात्र आक्रमणाला प्रारंभ करेल काय. टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं आपण तर निश्चित आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा डेव्हिड वॉर्नरच्या अंदाजामध्ये बॅटिंग करणारा हा कालेर गावाचा प्रसिद्ध डावखुरा लेफ्टी फलंदाज तो म्हणजे सुनील पाटील. ग्रेट बॅट्समन. गोलंदाज संकेत कशा प्रकारे थांबवेल सुनील पाटील याला. यॉर्कर की मात्र बाउन्सर. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण क्षेत्ररक्षकमध्ये थोडीशी चुकी होते आणि त्याचाच परिणाम की दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करताना पाहतोय आपण.
या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण 42. चौथे षटक प्रगतीपथावर 5 षटकाचा सामना आहे. गोलंदाज सज्ज होताना परत संकेत मात्रे प्रभावशाली कामगिरी संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. साखळीच्या शेवटच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे घातक बॉलिंग केली होती याच पात्र हा चेंडू खराब आहे. नो बॉलचा इशारा कोहली पंच आणि मेन पंचच्या माध्यमातून आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करतोय फलंदाज सुनील पाटील. आणि इथं मात्र फीडचा इशारा येताना दिनेश नाईक सरांच्या माध्यमातून धावसंख्येत भर पडते. धावसंख्या इथं मात्र 45 चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी योगेश आणि सुनील पाटील या जोडीमध्ये पाहतोय आपण. हाय क्वालिटीची बॅटिंग इथं मात्र करताना हेमंत एंटरप्राइज संघाचा संगणक कसा असावा कर्णधारात साजेशी खेळी साकारताना पाहतोय सुनील पाटील. याच पात्र फटका चांगला 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करेल काय कारण की फीडचा चेंडू होता प्लेसमेंट ठीक नव्हती त्यापूर्वी मात्र या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करतोय सुनील पाटील. चांगला चेंडू होता फसवलं होतं पण फीडचा चेंडू होता. धावसंख्या 47. पाहते आपण लागोपाठ 5 चेंडूवर इथं मात्र 2-2 धावेमध्ये रूपांतर करताना व्यक्तिगत जर पाहिलं आपण 2 षटकार आणि एका चौकाराने तो मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय. 27 या धावसंख्येवर याच पात्र कडक हुकचा फटका फेकून देतोय चेंडूला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. तर पाहते आपण या षटकातले किती चेंडू बाकी आहेत. मला वाटते की इथून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ज्या प्रकारे हा प्रार केला होता एवढा अकोटप्याचा चेंडू होता बॅकफुटला घेऊन हुकचा एक अतिशय चांगला A1 क्वालिटीचा दर्जेदार हुकचा फटका मारला होता. अजून एक तुफानी प्रहार हवाई मार्गे चेंडू स्कोरलेच्या वरतून ठोकलाय लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार. तर धावसंख्या आता मात्र 59 षटकाराचा अक्षरशः पाऊस पाडताना पाहतोय आपण. काय धमाल आणि कमाल चांगली बॅटिंग इथं मात्र निश्चित आनंद घेताना सर्व क्रिकेट रसिक. ग्रेट बॅटिंग सुनील पाटील. अजून एक धमाका धमाका बॅकवर्ड स्कोर लेग कडे पण याच पात्र फटका फसलाय आणि याच बरोबर पाहतोय की आपण धन्यवाद. इथं मात्र आमचे पंच स्वतः जातील निरीक्षण करतील जो निर्णय देईल दोन्ही संघाला मान्य करावं लागेल पाहतोय आपण. आणि आमच्या आयोजक कमिटीचे जे मेंबर असतील आपण एकेकाने इथं मात्र शिमरेचा ताबा घ्यायचा आहे कारण की इथून सामने खूप रंगतदार पाहायला मिळाला आहे. आणि हा आलाय षटकार दे दनादन. धन्यवाद धन्यवाद बँजो धन्यवाद. थांबव तुम्ही आपल्याला कारण की आम्हाला पण संधी देत जा. बँजोवाल्यांना विनंती आहे की आम्हाला किमान धावसंख्या सांगू द्या. षटकार ठोकल्यानंतर तुम्ही वाजवायचं पण कमी वाजवायचंय. तर या KPLचा तिसरा फलंदाज बनलाय सुनील पाटील लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकणारा.
आणि पहिला 36 त्यानंतर मात्र जर पाहिलं होतं आपण अतुल आणि आता मात्र सुनील पाटील ग्रेट बॅटिंग आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण बघता बघता बोलता बोलता 45 धावसंख्या बॅटिंग करतोय. कितीचा चेंडूचा सामना केलाय 13 चेंडूमध्ये 45 म्हणजे विक्रम जो प्रस्थापित केला होता नंदन पाटील यांनी या स्पर्धेमध्ये 48 धावाचं तो विक्रम इथं मात्र मोडेल काय आणि पहिलं अर्धशतक केपीएलचा पूर्ण करेल काय. डावखुरा फलंदाज सुनील पाटील संगनायकाला साजेशी खेळी साकारताना पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आपण 65 चौथं षटक पाहतोय प्रगतीपथावर. पहिल्या 3 चेंडूवर चांगली गोलंदाजी पण त्यानंतर मात्र धमाकेदार बॅटिंग पाहतोय आपण. संगनायक हेमंत एंटरप्राइजेस संघाचा ग्रेट बॅटिंग सुनील पाटील. पण अंतिम षटक मध्ये किती चेंडूचा सामना करण्यासाठी मिळेल हे पाहायचंय. फलंदाज पाहतोय खेळपट्टीवर योगेश. सलामीचा फलंदाज अजून आहे तो सुद्धा चांगली साथ देताना इथं मात्र सुनील पाटील या फलंदाजाचा संगनायकाला हवी तशी साथ देताना इथं मात्र योगेश. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण मारा करण्यासाठी. खराब चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर धमाका. बॅकवर्ड स्कोरलेच्या वरतून ठोकलंय. यावेळेस योगेशच्या बॅटमधून षटकार. मैदानाच्या पाठीमागत पाहतोय की खाडी आहे. सुनामी लाट येण्याची शक्यता नाहीये पण इथं मात्र धावाची सुनामी आलेली आहे. काय अफलातून वादळ दोन्ही साईडला आहे. सौफेर फटकेबाजी ग्रेट बॅटिंग. अजून एक खराब चेंडू पण याच पाता फटका फटलाय. स्वीकारतोय आजेल आणि विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. शेवंटी 71 एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. हेमंत एंटरप्राइजेस हा संघ पण विसरून चालता येणार नाही. प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा माहित आहे की ऑरेंज कॅप कोणाच्या डोक्यावर आहे. प्रतिस्पर्धी संघाचा संगणक रिंग ऑफ किंग ग्रेट फलंदाज नंदन पाटील याला जर रोखायचं असेल तर तुम्हाला मात्र 70च्या वरती धावा बनवणं गरजेचं आहे. येणारे इथून मात्र शेवटचे 4 चेंडू असतील आणि स्ट्राईकला मात्र सुनील पाटील व्यक्तिगत 13 चेंडूचा सामना केलाय आणि 45 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल काय या सामन्यामध्ये. सुनील पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होते कामेश. हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. लाईन चेक करताना पाहतोय आपण सिव्हिर लाईन हाताळल्या गेली. दोन्ही या समांतरशीत सूर्यकांत मोरे सरांचे वाईटचा इशारा होते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या इथं मात्र 72. काटेकी टक्कर टफ फाईट सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. किती मोठी धावसंख्या असो पण त्याला उत्तर देणारच आहे नंदन पाटील अँड कंपनी. याच पाता चेंडू चांगला होता आणि याच बरोबर परतीचा प्रवास करावा लागेल. सुनील पाटील हा फलंदाज बाद होतोय. चांगलं झेल तिथं मात्र पूर्ण केले भरत यांनी आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज कामेश. चांगली बॉलिंग पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र 2 विकेट प्राप्त करतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर यतीश येतोय. यतीश यांनी जर षटकार मारला तर इथं मात्र मोनिश पात्रे आणि देवेंद्र पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1,000 रुपये.
याच पात्र हा चेंडू पाहतोय आपण चांगला होता, पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात एक लेगबाईच्या स्वरूपात सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्या पाहतोय आपण 73. येणारे इथून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहतोय आपण गोलंदाज सज्ज होताना अराउंड द विकेट कामेश. चांगला चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू होता आणि बॅटची कट घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक विकेट प्राप्त करतोय कामेश. यतीशाने जर चौकार जरी मारला तर मोनिश मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. सज्ज होताना परत एक चांगला चेंडू होता, सफल झाला होता. ऑनसाइडकडे टर्न करण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगात एका चोरटी धावेत मात्र कंप्लीट करताना पाहतोय लेगबाईच्या स्वरूपात. आणि याच बरोबर पाहतोय की आपण पहिल्या इनिंगची इथे मात्र समाप्ती होते. निर्धारित 5 षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी जो टार्गेट उभं केलंय पाहतोय आपण. धावा त्या 74 आणि 75 धावाचं एक खूप भल्ल मोठं विशाल आव्हान उभं केलंय. म्हणजे प्रति षटकामागे 15 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. तर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज येतं संदीप बागुल सर. ओर टू द टॉस बॉक्स. प्रिन्स एंटरप्राइजेस आणि जयमाला ट्रान्सपोर्टचे कॅप्टन सुमितजी पाटील आणि आर्यजी जोशी यांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं. कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. जयमाला ट्रान्सपोर्टचे कॅप्टन आणि प्रिन्स एंटरप्राइजेसचे कॅप्टन सुमितजी पाटील यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. रिद्धी सिद्धी ग्रुपचे संघ मालक सुमितजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी या ठिकाणी सुमितजी पाटील यांचे सुपुत्र अथर्व पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी. प्रिन्स एंटरप्राइजेसचे कॅप्टन आणि जयमाला ट्रान्सपोर्टचे कॅप्टन. कॉलिंग करेल अतुल. यावेळी पाहू शकाल नाणेफेकी जिंकलेली आहे. बॅटिंग आणि निश्चितच खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि आपण विराजमान व्हायचं. तर मित्र हो, या ठिकाणी प्रिन्स एंटरप्राइजेस संघाने नाणेफेकी जिंकून बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि समालोचन कक्षाकडे जाऊया. तिथे असतील राहुल आणि सुनील पवार. धन्यवाद. तर चला आपण मोरे सर चला बॅटर आपण लगेचच उतरायचे मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट या मॅच मध्ये 75चं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी या दरम्यान
स्वयं एंटरप्राइजेस या टीमला. तर चला आपण मॅचला सुरुवात करूया प्लीज. संतोष आणि समाधान मिथून बॉलिंग मार्क वरती आहेत. मॅचला आपल्याला सुरुवात करायची प्लीज. अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिली धाव तर चला आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सामन्याला आपण पुन्हा सुरुवात करूया. या बेचा फटका हवेत खेळलेत. मिसामेंगे शॉट. तिकडे फिल्डर आहेत उपस्थित मात्र सेल ड्रॉप झाले.
यतीशने जर झेल पकडला तर 500 रुपयाचं बक्षीस मोनिश मात्रे कालवारचे जे आहे त्यांच्याकडनं. चला 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 नक्कीच मंद गतीने दरम्यान सामना सुरू आहे. नाईक सर बघा कासवाच्या गतीने सामना सुरू आहे. थोडीशी गती वाढवा आपण सामन्याची प्लीज. या दरम्यान 8 विकेट बोल्ड झालेले आहेत. बघूया आपण रिप्लाय. दांडी गोल झालेली आहे. थँक्यू. बँड पदक तेरी झलक नकोय. हनुमान जयंती आहे काय चांगलं वाजवा. नंदन पाटील आलेत नवीन बॅटर. यावेळेचा फटका तर चांगला आहे. सँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेनं हा चौकार. या दरम्यान टॉप एज आहे. झेलची संधी या मॅचची आली गोल्डन विकेट. बिग विकेट नाव. नंदन पाटील इज गॉन. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झालाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे. स्कोर 7 आहे. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा फटका तर हवेत खेळलेत. तिथं फिल्डर देखील उपस्थित आहे. झाली आहे भरपूर मोठी चूक. चुका होत असताना चेंडू जाधव बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा हा षटकार. तर सिक्सर आलाय. यस नाईक सर सांगतायत की फिल्डिंग लावून घ्या. स्कोर 13 धावा स्कोर बोर्डवरती आहे. जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही कारण का अजूनही आपल्याला इथं सामने खेळवायचे आहेत.
3 सामने अजूनही कव्हर करायचे. चला चला त्वरा करा, घाई करा प्लीज लवकर. पहिली ऑफिशियल वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या टीमला. बघा मगाशी नाईक सरांनी 2 धावेची पेनल्टी दिली होती. पहिली वॉर्निंग तर आता मात्र आली आहे. पुन्हा वॉर्निंग नसेल, पुन्हा कदाचित पेनल्टी असेल. बॉलर सुनील पाटील बॉलिंग मार्क वरती आलेत. या वेळेचा हा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. चेंडू चुचून फेक करेपर्यंत धावेतनं मिळणारे एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 ने जाते पुढे. स्कोर एकूण 14 या आकड्यावरती. 14 रन इन अ बोट. विजयासाठी या मॅच मध्ये भरपूर मोठं टार्गेट आहे. 75चं टार्गेट आहे. 6 मिनिटं पाहिजेचा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. मोठा संघर्ष करायचा. चेंडूने बाटचा संपर्क आहे. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. कार्बन कमाल कॅच. थँक्यू थँक्यू थँक्यू. क्या बात है. जबरदस्त जबरदस्त. कामेश आलेत. न्यू बॅटर्स. सुमितनं मात्र अप्रतिम झेल पकडला इष्टांच्या मागे. दर्जेदार झेल आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ऑफ द मॅच. कार्बन कमाल कॅच. 61 अजूनही बनवायचे आहेत. विजयापासून भरपूर दूर. रिवाचा फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर होते मात्र चेंडू त्यांना बीट करून जाणार आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 18. चांगला चेंडू होता. बन्नाट वेगानं बीट करत असताना दरम्यान कामेशला आला चेंडू डॉट. स्कोर 18 वरती आहे. ऍक्शन रिप्ले नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. सॉफ्ट बॉलने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू भरपूर चांगला सुनील पाटीलचा. टॉप एज लागते. झेलची पुन्हा एकदा संधी आहे. विकेट किपर झेलच्या खाली. अजून एक झेल आणि फलंदाज फेल. सतीश आलेत. नवीन बॅटर. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा पुन्हा एकदा फटका हवेत खेळलेत. आता इथल्या दरम्यान धाव घेतली जाणार नाहीये. षटकार संपली दरम्यानचे 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेळी संघाची एकूण धावसंख्या 18 आपल्याला पाहायला. सुनील पाटील आपण प्लीज थोडीशी घाई करा. आपण लगेचच लवकरात लवकर आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची. अजूनही विजयासाठी या मॅचमध्ये भरपूर दूर आहे स्वयं एंटरप्राइजचा संघ. कारण का 18 धावा स्कोर बरोबरती आहेत. इक्वेशन जर आपण बघितलं 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 57 धावा या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचा आहेत. केपीएल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आता त्याचा काल्यर प्रीमियर लीगचा हा दर्जेदार दमदार असा क्रिकेटचा सोहळा आपण एन्जॉय करतो. कालच्या
नक्कीच रात्रीपासून या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय आणि आज आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आज आपल्याला नक्की सेमीफायनल मेगा फायनल नक्की त्याच्या आपल्याला मॅचेस पाहायला मिळतील. लीग स्टेजच्या सामने मात्र संपलेले आहेत आणि आता मात्र या दरम्यान आपल्याला सामने पाहायला मिळणार मैदानाच्या आतमध्ये नॉकआउट. 18-57 ची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर अमर आलेत बॉलिंग मार्कवरती. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. राऊंड वेगेने चांगला चेंडू चेंडूने बाटचा अजिबात संपर्क नाही. डॉट बॉल आला. व्हेरी वेल बॉल. चांगला चेंडू येत असताना विकेट टू विकेट. आता मात्र इथं बघतो आपण बॉलिंग करत असता षटकामध्ये अमर देखील पहिला चेंडू भरपूर सुंदर आलाय. 57 ची अजूनही गरज आहे. यावेळेचा फटका तर हवेत खेळलेत. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. झेलची संधी अप्रतिम झेल सुनील पाटीलचा आणि अजून एक फलंदाज फेल. क्या बात आहे. आता मात्र या दरम्यान ऑडियन्स देखील धमाल करत असताना हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आला. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 इन अबाउट. न्यू बॅटर समाधान साकिंग इनला आहेत. संकेत माते आले. यावेळेचा हा फटका हवेत. अजून एक विकेट. विकेट आहे फलंदाज बाद. दरम्यान फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची उचलून फेक केल्यापर्यंत धाव मात्र सिंगल मिळेल. सिंगल डबलला काम जमणार नाही. या मॅच मध्ये स्वयं एंटरप्राइजेसचा टीमला सामना जर जिंकायचा असेल तर पर्याय एकच आहे. मोठे फटके मारावे लागतील. सिंगल डबलला काम जमणार नाही. राऊंड विकेट टर्न केला. देखील फटका फिल्डर अगोदरच या दरम्यान स्लिप झाले. चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आलाय. हा चौकार. यावेळेस अपील तर पाहायला मिळते. इथनं एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 25 आकड्यावरती धाव फलक आहे. 25 धावा स्कोर बोर्ड वरती. 3 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही विजयासाठी मात्र टार्गेट भरपूर चेस करायचं आहे. 75चं टार्गेट म्हणजे 50 अजूनही बनवायचे आहेत. चला घाई करा.
या दरम्यानचा फटका तर चांगला आहे. धावा मिळतील पूर्णच्या पूर्ण 6. जरा बँड थोडस स्कोर एकूण 31 धावा आहेत. अकरा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 44 धावेची गरज आहे मॅच मध्ये. हा दरम्यानचा हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहिल्यामध्ये लगेच सुनील पाटील कमबॅक करत असताना आला चेंडू डॉट. अजून या मॅच मध्ये विजयासाठी बघतो आपण 44 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण लगेचच कंप्लीट केलेला आहे. चांगला चेंडू हा देखील आला डॉट. डॉट चेंडू दबाव आणि प्रेशर आता मात्र पुन्हा एकदा स्वयं एंटरप्राइजेस टीम वरती नक्कीच पाहायला मिळणार आहे. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 44 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. लेट कटचा फटका मात्र सिंगल डबलना काम जमणार नाही. या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. धाव फक्त आली एक सिंगल. 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा बनवायच्या आहेत 43. टार्गेट होतं 75चं. या मॅच मध्ये स्वयं एंटरप्राइजेसच्या टीमला पहिल्या इनिंग मध्ये हेमन एंटरप्राइजेस टीमनं उल्लेखनीय कामगिरी. अकुटापदा चेंडू फटका तर चांगला खेळला. तिकडे फिल्डर देखील उपस्थित नाही आहेत. धावा इथनं चांगला मिळतील. आउटफील्ड फास्ट चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावाच्या नेक्स्ट बॉल. फुल टॉस होता समोर. फटका खेळण्यात हवे ते तिकडे फिल्डर देखील उपस्थित मात्र चूक झाली. फलंदाज बाद नाहीयेत. जरा कीबोर्ड वाले मास्टर जरा बघा. इथनं षटका दरम्यानचं 4थं देखील कंप्लीट झाले. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 38 धावा आहेत. विजयासाठी अजूनही 37 बनवायच्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. मात्र शेवटची 2 मिनिटं आहेत या षटकासाठी. या गोष्टीची नोंद घ्यावी. नाईक सर आपण जरा सूचना द्या खेळाडूंना. या दरम्यानचा चांगला चेंडू आहे हेमराजचा. मस्त मस्त. क्या बात है. अप्रतिम. सत्यवान नवीन बॅटर. त्यावेळेचा फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. मध्ये धावा चांगला मिळतील. करा फिल्डिंग झाली. योगेश बॅट मधून आला चौकार.
क्या बात आहे, मस्त मस्त, सुंदर, थँक्यू. दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आणि आता मात्र या मॅचचा जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये फॉर्मॅलिटी बाकी असणार आहे. बाईचा इशारा अंपायर सूर्यकांत मोरे सरांचा. गोकुळ सर असतील, मोरे सर असतील, नाईक सर असतील आणि अफाट दरम्यान मेहनत घेतली स्पर्धेसाठी. चांगले डिसिजन नक्की त्यांच्या आपल्याला पाहायला मिळालेत. नाईक सरांनी भरपूर स्पर्धा एन्जॉय देखील केली. कालेर म्हटलं की नक्कीच त्यांचा हा आवडता ग्राउंड आहे नाईक सरांचा. नंबरचा इशारा डेड बॉल झालाय. फटका दिल. पुढील चेंडू यावेळेस पुलचा हा फटका हवेत खेळलाय. तिकडे फिल्डर असतील ऑडियन्स म्हणून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस स्टॉपेज आणि चेंडू मात्र वेगाने गेलाय. फाईन लीगच्या दिशेनं धाव येत नाही म्हणणारे फक्त इथनं धाव तर घेतली गेली आहे. एक धाव, एक चेंडू आणि विजयासाठी 25 धावेची गरज. आता क्रिकेट आहे, सांगता येणार नाही. जर बॉलरने विचार केला तर काय होऊ शकतं क्रिकेटमध्ये. दरम्यान वाईट बॉल आहे. मगाशीच मी सांगितलं 1-24 धावेची गरज आहे. आता असं तर मी माझ्या नक्कीच करिअरमध्ये बघितलं नाही की एका बॉलमध्ये 25 झालेत. 11 झालेत त्या नक्कीच आम्ही बघितल्या. 10 देखील झालेल्या आहेत. पुढील चेंडू चांगला चेंडू होता फुलर लेनचा. बॅटर आउट. तर मॅन ऑफ द मॅच दरम्यान आपण देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अप्रतिम कामगिरी केली. अर्थातच डेव्हिड वॉर्डर नक्कीच बघतो आपण. भिवंडीचा हा काल्लेरचा अर्थातच सुनील पाटील या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि बेस्ट कॅच सुमित, कीपर जो होता. सुनील बाबा पण जरा लवकर या. या या या. बरं झालं सुनील पाटीलला मॅन ऑफ द मॅच भेटली. भरपूर आनंद झाला, खास करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरपूर आनंद झाला. एकदाची कदाचित नक्कीच सुनील पाटीलच्या हातामध्ये तो डाईटचा बॉक्स येतो आणि इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये रेडी आहे. सन्मान्य आमचे माजी सभापती नक्कीच महेंद्र शेठ नाथा पाटील साहेबांच्या शुभास्ते आपण नक्कीच सुंदर डाईट नक्कीच बघतो आपण. मॅक्स डाईटचा नक्कीच सुंदर अशी संकल्पना आहे ती नक्कीच देत आहोत. आणि त्याच्यानंतर सुंदर अशी ट्रॉफी देखील आहे. पाटील साहेब आपण ट्रॉफी देखील द्या. पाटील साहेब ट्रॉफी द्यायची सामनावीराची. आणि बेस्ट कॅशला देखील सुंदर अशा बघतो आपण बॉटल आहेत. तर चला आपण लगेचच पुढच्या देखील मॅचला करणार आहोत सुरुवात.
आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये हा सामना सुरू होईल असणार आहेत संदीप सर. चला फलंदाज पाठवायचे आहेत, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांनी या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.